आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 195.50 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे आता व्यावसायिक सिलेंडर 2031 रुपयांना मिळणार आहे। दिल्लीमध्ये आता व्यावसायिक एलपीजीची किंमत 2078 रुपये असेल, तर कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 218 रुपयांची वाढ झालेली आहे। राज्यामध्ये पुन्हा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे आणि काही भागात तर थेट गारपिटीचाही इशारा देण्यात आलेला आहे। भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट काही राज्यातल्या भागांमध्ये जारी केलेला आहे। राज्यातल्या उर्वरित भागात मात्र ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। नागपुरात शासनाचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय वादात आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय धोकादायक ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षण समितीकडून देण्यात आलेली आहे। विदर्भात 15 जून पासून शाळा सुरू करण्याचा जो शासनाने निर्णय घेतला, हा निर्णय अत्यंत अव्यवहार्य आणि अनाकलनीय आहे। कारण 15 जूनच्या आसपास विदर्भातलं तापमान बघितलं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पायाभूत सुविधा बघितल्या, तर शासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की विदर्भातल्या शाळा पूर्वीप्रमाणे 26 जूनपासून किंवा 1 जुलैपासून सुरू करण्यात याव्या। मध्य रेल्वेवर बुधवार आणि गुरुवारी रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। भायखळा ते दादर स्टेशन दरम्यान हा रात्रकालीन ब्लॉक असेल। प्रभादेवीमधल्या उड्डाणपुलाच्या कामानिमित्तानं हा ब्लॉक घेतला जाणार आहे आणि यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। प्रभादेवी इथला ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जो आहे त्या जागी उभारण्यात येणाऱ्या नवीन दुमजली उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्तानं मध्य रेल्वेवर भायखळा ते दादर स्टेशन दरम्यान बुधवारी आणि गुरुवारी रात्रकालीन ब्लॉक असेल। बुधवारी मध्यरात्री 12:30 ते गुरुवारी पहाटे 4:30 पर्यंत, तर गुरुवारी मध्यरात्री 12:30 ते शुक्रवारी पहाटे 4:30 पर्यंत हा ब्लॉक असेल। वैवाहिक वादामुळे पतीनं आत्महत्या केल्यास पत्नी जबाबदार नसेल, असा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेला आहे। पतीनं वैवाहिक वादामुळे जर आत्महत्या केली तर त्यास पत्नी जबाबदार नसेल, असा हा निर्णय आहे। नागपूर खंडपीठानं अमरावतीच्या एका प्रकरणामध्ये हा निर्णय दिलेला आहे। 26 नोव्हेंबर 2019ला पतीनं आत्महत्या केल्यामुळे अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरनं पत्नीविरोधात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता। पत्नी पतीला शिवीगाळ करत होती, क्षुल्लक कारणावरनं भांडण करून माहेरी जात होती, खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत होती आणि त्यामुळे पतीनं रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली, असा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला होता। मात्र केवळ आरोपांमुळे पत्नीला पतीच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवलं जाऊ शकत नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।